ओनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता, त्या घरात परत जर पाऊल ठेवलंस ना तर मी पोलिसांना बोलवेन. काय सॉलिड ऍक्टिंग करते ही. हाच अभिनय एका व्यक्तीसमोर जाऊन करशील का? नाही, पण त्याआधी त्या व्यक्तीचं तुझ्याबद्दल काय म्हणणं आहे हे ऐकच. श्यामा इथे बालसुधारगृहात राहत होती. सरस्वतीबाई राजगुरू तिच्या भल्याचा विचार करूनही ही त्यांना घाण शिव्या देते. जर मी हा वॉर्डन देशमानेंना सरस्वतीबाईंसमोर घेऊन गेलो तर तुझ्या लाडक्या बाई आजी नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवतील. तुला बघायचंय, पण त्याआधी एक वेगळाच खेळ खेळूया. एक मिनिट. तुझ्या विश्वासू नवऱ्याला फोन करतोय, चाकेतला. हॅलो हॅलो, साकेत सर. साकेत सर, मी विलास शेडगे सर. हा, ते ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यू साठी आलो होतो आज घरात. हा सर, ती नोकरी मिळणार आहे ना मला सर? आम्ही अजून घरी काही बोललो नाहीये आणि माझी बायको जरा माहेरी गेलीये. ती परत आली ना की मग तिच्याशी बोलतो आणि कळवतो. ओके सर, थँक्यू. बायको माहेरी. तुझा नवरा केवढा भोळा आहे ग. नाही, त्याचा विश्वास तोडण्यासाठी 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. शी कजाक बायको मिळाली आहे देवा. काय ग, करू का परत त्याला फोन? हा, सांगू का त्याला सगळं सत्य? वॉर्डन देशमानेंचं तुझ्याबद्दल काय म्हणणं आहे सांगू का त्याला? तू त्या घरात का गेलीयस? तू त्याच्याशी लग्न का केलंयस? तुला कोणाचा बदला घ्यायचाय सांगू का? काय हवंय तुला? बोल पटकन. ऐकते बिचारे. माझी अट खूप सोपी आहे. मला 10 लाख रुपये हप्ता हवा. किती? एकावर फक्त 6 शून्य. बायको, माझी ही अट जर तू मान्य केली नाहीस तर हे सगळे व्हिडिओज, फोटोज मी साकेतला पाठवेन. आणि मग त्याला अनेक प्रश्न पडतील, ज्या प्रश्नांची उत्तर मी माझ्या पद्धतीने देईन. चालेल तुला? बरं, त्यानंतर मग काय होईल? सरस्वतीबाईंचा तुझ्यावरचा विश्वास उडेल. तुला घरातून बाहेर काढण्यात येईल. तुझं लग्न मोडेल. तुला पैसेही मिळणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला तुझा बदला घेता येणार नाही. हे सगळं झालेलं चालेल का तुला? माझी अट मान्य करणार आहे की हे सगळं साकेतला पाठवू? हॅलो, आणि किती वेळ आहे तुला प्रतीक? नाही सर, ऑलमोस्ट तयारी सगळी झाली आहे. थोड्याच वेळात कॅन्डल्स पण येतील. लवकर कर, लवकर. ओके ओके. येस 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 सर. बाय बाय. कॅन्डल झाला नाही, आता कसं होणार? क्लायंट्स ग, क्लायंट्स. बघ ना, म्हणजे अजूनपर्यंत काही कळवतच नाहीये, फोन पण घेत नाहीये. ऑनलाईन मीटिंग करायचं ठरलं होतं ना, मग कॅन्सल केली वेळेवर. आता कसं होणार ना? ऐक ना, मग आपण घरी जाऊया ना. घरी जाऊन आपण मीटिंग अटेंड करूया. मला खूप काम आहेत घरी जाऊन. मला बाईचं डाएट चार्ट प्रिपेअर करायचं आहे. आईला पण मदत करायची आहे. हे बिचारे दिवसभर काम करून थकते रे. जाऊन स्वयंपाक करायचंय. चल ना, आपण निघूया ना, जाऊया ना घरी. किती वेळ लागणार आहे कॅन्डल्सला काय माहिती? काय
एक ना, चल ना आपण निघूया ना फिरंग्या. मी 10 मिनिटं थांब ना, फक्त 10 मिनिटं प्लीज. कसं आहे, रस्त्यात वगैरे फोन आला तर प्रॉब्लेम होईल ना छवी, मग परत मग तिकडे कसं करायचं ना आपण. ऐक ना, एक 10 मिनिटं वाट बघू त्यांच्या फोनची. 10 मिनिटं. हो, डन. तुला माहिती मी जेव्हा US ला होतो ना छवी, तिकडे ना तिकडे खूप महत्वाच्या गोष्टी शिकलो. सिरियसली तिकडे म्हणजे वेळेला खूप महत्व आहे तिकडे. हा, खूपच जास्त महत्व. म्हणजे तिकडची माणसं वेगळी, रूल्स वेगळे, सगळं असं वेगळंच आहे तिकडचं. एक गोष्ट सांगू का तुला? हा, एक गोष्ट सांगतो. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एका राजाची गोष्ट आहे. हा. गोष्ट हो. आता हो, आता खूप इंटरेस्टिंग आहे ना, खूप इंटरेस्टिंग आहे. बघ सोनं, एक राजा असतो. नाव आठवत नाहीये मला आता त्याचं, पण साधारण 1800च्या शतकातला राजा असेल. तर त्याला ना त्याच्यासाठी एक राणी निवडायची होती. पण राणी निवडताना त्याने एक अट ठेवली होती. अट? कसली अट? त्याला अशी राणी हवी होती जिला 1 किलोमीटर दूर पासून सुद्धा राजाच्या मनात काय सुरू आहे हे कळायला हवं. आश्चर्य वाटलं ना ऐकून? हो. मला पण सेम झालं होतं, सेम. पण मग मिळाली त्याला राणी? नाही ना, त्याने खूप राण्या बघितल्या, खूप राण्यांशी जाऊन बोलला, भेटला, पण काही वर्कआउटच नाही झालं. पण छवी, शेवटी त्याने एका गरीब घरातल्या मुलीशी लग्न केलं. का माहितीये? का? कारण त्या मुलीला राजाच्या मनात काय सुरू आहे हे त्याच्या डोळ्यात बघून, त्याच्या वागणुकीवरून असंच सहज कळायचं. अशी गरीब घरातली मुलगी त्याने बायको म्हणून पसंत केली. हे सगळं गोष्ट म्हणून ऐकायला सोपं आहे, पण अनिकेत नावाच्या राजाला सामान्य घरातली छवी आवडणार आहे का? छवी, तू हे राजाचं वगैरे सोड ग, मला तू तुझं सांग. तुला येतं का असं कोणाच्या मनातलं ऐकू? म्हणजे असं 1 किलोमीटर रेंज मध्ये बघ ना, म्हणजे कोणी आहे का तुझ्या असं ज्याच्या मनातलं तुला ऐकू येतं, असं म्हणजे येतं कोणाचं? तू परत तोच विषय काढतोस ना? अजिबात नाही, मी कुठे विषय काढला यार. मी तर आता जी स्टोरी सांगली त्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुला प्रश्न विचारत होतो. मला असं वाटतं तुझ्याच डोक्यात अजूनपर्यंत तो विषय निघाला नाही, म्हणून तू तुझ्या आहे ते डोक्यात. अजिबात नाही. मला आता प्रत्येक मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, समजलं? अच्छा, ओके. ठीक आहे, मला नाही पडायचंय तुझ्या सगळ्या भानगडीत, कळलं ना? मी ठरवलंय, मी माझं काम करणार, तू तुझं काम कर. परफेक्ट. येस, परफेक्ट, एकदम परफेक्ट. येस. चला आता मी निघते. ए थांब ना, एक कडक गरम कॉफी घेऊन ये ना माझ्यासाठी प्लीज. नाही देणार का? दे. थँक्यू. आता येणार मज्जा. एका मुलीला तिचं प्रेम कबूल करायला लागणार आहे. छवी, बी रेडी फॉर सरप्राईज. छवी, प्लीज आज तुझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तुझं प्रेम हीच तुझी स्ट्रेंथ असेल, आणि तुझं प्रेम तुझ्याजवळ आहे. जस्ट एक्सेप्ट इट. छवी! अरे ओनी! छवी रिलॅक्स, ओके? तुला भाजेल. हे बघ, हात भाजेल. तू थांब.
छवी छवी युअर ओके सेफ आहेस तू छवी छवी डोळे उघड छवी प्लीज डोळे उघड छवी मला प्रपोज करायचं होतं छवीला मला प्रपोज करायचं होतं छवीला छवीला आय लव्ह यू बोलायचं होतं हा केक तिला भरवायचा होता सगळा प्लॅन फ्लॉप सगळा प्लॅन अनिकेतला मध्ये याची गरज काय होती मी होतो ना मी वाचवलं असतं ना छवीला पण नाही याला सतत हिरोगिरी करायची असते हा ढोंगी माणूस आला म्हणजे तू बोलतो एक आणि वागतो वेगळंच बघ बघ प्रतीक कसं छवीला उचलून घेतलाय जसं काय याची बायकोच आहे ती कसं काय हात लावू शकतो छवीला छवी 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 गाडीत बस चलिए छवी रिलॅक्स 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 पेट पाणी देतो पाणी पे रिलॅक्स छवी काय झालं नाही काहीच झालं नाही कोणाला तू शांत राहा ओके शांत राहा जरा जरा रेस्ट घे प्लीज ऐक शांत आय नो ऐक आपण लगेच घरी जातो ओके तू शांत राहा ठीक आहे एक सेकंड हो एक सेकंड बेल्ट लावायला लागेल मी लावतो तो ठीक आहे हो मी ठीक आहे आपण निघतोय ओके रिलॅक्स प्रतीक आज छवीला प्रपोज करणार होता रिझल्ट आला की काय हा प्रतीक काय म्हणताय छवी मॅडम लग्नाला होकार दिला की नाही हा काय बोलणी सुरू करायची का लग्नाची सांग तुम्हाला फक्त कसला होकार मोरू काका नेहमीप्रमाणे हा अनिकेत मध्ये आला आणि सगळ्याचा सत्यानाश झाला अरे काय झालंय काय नक्की अरे बापरे प्रतीक म्हणजे तुझी पार विकेटच काढली रे मोरू का तुम्ही जे म्हणत होतात ना ते बरोबरच आहे हा अनिकेत ना येडा बनून पेढा खातोय मी त्याला फार वेळ आता असं वागू देणार नाही मी छवीशी लग्न करणार आता कारण छवी फक्त माझी आहे अरे हो बाबा छवी तुझीच आहे पण फक्त माझ्यावर ओरडून काय होणार आहे का कृती तशी असायला हवी हे बघ प्रतीक मी तुला आधीही सांगितलेलं आहे की हे श्रीमंत लोक असेच असतात फक्त स्वतःच्या फायद्याचं बघतात अरे यांची दोस्ती मी बघतोय रे कित्येक वर्षांपासून बघतोय लहानपणापासून एकमेकांचे घट्ट मित्र आहेत ते म्हणतात ना दोस्ती ही प्यार आहे तसं व्हायला नको अरे हा अनिकेत आहे ना त्या छवीला आपल्यापासून कधीही दूर ठेवू शकत नाही दूर ठेवावं लागेल छवी फक्त माझी आहे आणि ती माझीच राहणार याच्यासारखा मूर्ख हाच याला काय भीक घालणारी ती छवी जाऊ द्या मोरेश्वर या सरफिरे आशिकला आपण वापरून घेऊयात आणि अनिकेतचा परस्पर काटा काढूया अनिकेतला पैशाच्या डील मध्ये अडकवण्यासाठी हा चांगला प्यादा आहे
डोकं खूप दुखतंय. आई नो आपण मेडिसिन घेऊ तू चल. छवी आले, जा इथून. वहिनी कोणाशी तरी बोलतीये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुझं मी आले. जा इथून, त्यांनी बघितलंय तुला. थांब मी बघून आले. ती येते तुझ्या इथे. थांबा. कोण तुम्ही? मी विलास शेडगे, साकेत सरांचा नवीन ड्रायव्हर. नवीन ड्रायव्हर. आजच जॉईन केलंय का तुम्ही? हो, आजच येतो मी. राजनाथ? अरे हा राजनाथ आहे. फिरंग्या, हा राजनाथ आहे. दादू बायाजी, राजनाथ आपल्या घरी आहे. मी करतो थांब. थांब, तुला पोलिसांच्या स्वागत देते. फिरंग्या, पोलिसांना फोन कर. मी करतोय बाई. थांब. थांब रे. हा? हॅलो हॅलो इन्स्पेक्टर साहेब, लगेच इकडे या. प्रगती हाऊसला. हा हो, आमच्या घरी. नाही तो मेला नाहीये, जिवंत आहे तो. काय अगं, कुठे हरवलीयस? काय विचार करते शांभवी? तू सांगत नसलीस तरी मला माहितीये तू कसला विचार करतेस. तू आईच्या तब्येतीचा विचार करतेस ना? खरं सांग. हं? नको एवढा विचार करू. आणि तू तू 2 दिवस जाऊन ये ना घरी. मस्त राहून ये आईजवळ, हो की नाही? चालेल का? नाही, नको नको. तुझी इच्छा. पण शांभवी, तुला वाटेल तेव्हा तू कधीही तुझ्या घरी जाऊ शकतेस. तुला या घरात कोणीही अडवणार नाही. मी तर नाहीच नाही. हं? साकेत, त्या ड्रायव्हरला ठेवलं कामावर? नाही अजून. का ग? प्लीज ठेवाल का त्याला कामावर? तू त्याला कामावर ठेवण्यासाठी एवढा आग्रह का करतेस मला माहिती आहे. काय माहितीये? अगे हेच की तुला आणि कियाराला शॉपिंग करण्यासाठी इकडे तिकडे फिरायचं असतं ना, म्हणून हवाय तुम्हाला ड्रायव्हर, हो की नाही? माहितीये मला. मी काय बोलणार आता याची भीती वाटत होती का तुला? घाबरली होतीस ना तू? खरं सांग. हो की नाही? हो, म्हणजे असं तू असं अचानक मस्करी करशील असं वाटलं नव्हतं. का? मी मस्करी करू शकत नाही? करू शकतो. मी पण तुझ्यासारखी अशी मध्येच मस्करी करू शकतो. तू माझी मस्करी करणार? तू जेवढा विचार करतोस ना, त्यापेक्षा 10 पटीने जास्त माझी बुद्धी धावते. आणि तुझ्या पुढ्यात मी काय वाढून ठेवलंय याची कल्पना नाहीये तुला बटाट्या. शांभवी, मी उगाच अशी गंमत केली बरं का, म्हणजे चेष्टा केली. तू मनाला लावून घेऊ नकोस प्लीज. नाही नाही, छे चालतंय की. आणि राहता राहिला प्रश्न त्या ड्रायव्हरचा. काय एकदा ड्रायव्हरची सगळी माहिती, तो माणूस नक्की कोण आहे, हे सगळं छवीच्या नजरे घालून गेलं ना,
की मग टेन्शन नाही, मग बायज्जी सुद्धा एकदम बिनधास्त होऊन जाईल. कारण कसं आहे, आपल्या घरात हे सगळं असंच आहे. छवीच सगळं ठरवते. त्यालाही कारण आहे. का विचार? का? अगं, आपल्या छवीचे अंदाज कधी चुकलेच नाहीत आतापर्यंत, आणि या पुढे चुकणार नाहीत, खात्री आहे मला. बरोबर आहे. त्यामुळे एकदा छवीने पाहिलं ना की ठरवेल ती. संपवायचंय मला आज हे. या छवीने लक्ष घातलं तर ती लगेच ओळखणार तो राजनाथ आहे. ए थांब थांब थांब, मला सांगितलं किती अर्जन्सी आहे. सावकाश सावकाश. छवी, यू ओके? तुला अजून पण सफोकेट फील होत आहे का? टेस्ट कर, बरं वाटेल. नाही नाही, मी ठीक आहे. ऑफिसमध्ये मेणबत्त्या कोणी लावल्या होत्या? हिरंग्या, काय? ऑफिसमध्ये मेणबत्त्या कोणी लावल्या होत्या? मला नाही माहिती, लावले असेल कोणीतरी. तू ऐक ना, चला खोटं बोलू नकोस. खोटं का? मुद्दाम केलं होतंस ना हे सगळं? अरे मुद्दाम का करेन मी? मुद्दाम केलं होतंस ना. मला म्हणालास की नवीन ड्रेस घालून ये, क्लायंट सोबत मीटिंग आहे, आणि ऑफिसमध्ये मेणबत्ती आणि फुग्यांचा घाट घातलास. सांग ना, मी प्रेमाची कबुली द्यावी म्हणून केलं होतंस ना हे सगळं? तिरंग्या, सांग ना, मुद्दाम केलंस ना हे ऐक ना. सगळं? इम्पॉर्टंट कॉल आहे, घ्यावा लागेल. सॉरी हा. हाय, गुड मॉर्निंग. नाही मी अजिबात नाही, झोपलो नव्हतो. Yeah, it was good. व्हॉट? तू इंडियात येणार आहेस? सुपर्ब न्यूज, सुपर्ब न्यूज. काय 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 हॉटेल बुकिंग? नाही नाही नाही, कुठलं हॉटेल बुकिंग वगैरे करणार नाहीयेस तू. तू तू इथे राहणार आहेस, माझ्या घरी. ओके, येस. या फायनली. सी यू सून. बाय बाय बाय. बयाजी, गरम गरम पाण्यात पाय शेका, मस्त आराम मिळेल. गरज नाहीये ग. छवी आली आहे ना घरी, ती म्हणजे पाय चेपून देणारी आणि मालिश पण करणारी. छवीच्या हातात ना जादू आहे, जादू. ती असली ना की मला कसलं टेन्शन येत नाही. छवी छवी छवी, ही कौतुक एक्सप्रेस कधी बंद पडतच नाही. शांभवी, कुठे हरवलीस ग? नाही तेच, किती काय काय करतात ना छवी. मला तुमची सेवा करायची संधीच मिळत. छवी आहेस तशी, सगळं काही ती ना स्वतःच करते. पण तुझं पण मन मी मोडणार नाही. चल, एवढं आणलंयस ना गरम पाणी, शेकून घेते पाय. आणि वा वा वा. अगं, वा वा वा, काय मस्त वाटतंय ग. हो ना, म्हटलं होतं की नाही मी. बाई आजी, आपल्याला ड्रायव्हर हवाय ना, तो माणूस आला होता भेटायला. मी आणि साकेत भेटलो होतो ना, ओके वाटले, म्हणजे रेकॉर्ड पण चेक केलं, व्यवस्थित माणूस वाटला. ठेवूयात का आपण त्यांना कामावर? नाही, एकदा छवीशी या विषयावर बोलून घे. पण तिला कल्पना आहे का कोण ड्रायव्हर आहे, कुठला आहे, आधी काय केलं होतं त्यांनी? एकदा त्या दोघांची गाठ झाली ना की मग ठरवता येईल ना की त्याला ठेवायचं की नाही ते. हा, बायाजी, बायाजी, हे काय, तू पाय कशी एकतीयस? मी तेल घेऊन आली आहे मालिश करून दिला. हो, पण माझ्या नातसुनेने माझी सेवा करायचा नंबर तुझ्या आधी लावला. तिचं मन तरी कसं मोडणार? बरोबर आहे, आपल्याला वहिनीचं मन राखायला पाहिजे. शांभवी, छवी आली आहे ना, तिच्याशी बोलून घे ना ड्रायव्हर बद्दल.
म्हणजे तुम्हाला ठरवता येईल ना? हं? हो बरोबर. वा 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 वा. बरं वाटतंय. छवी होते, ड्रायव्हर आले होते आज भेटायला, तर मी आणि साकेत भेटलो त्यांना, व्यवस्थित त्यांची फाईल चेक केली रेकॉर्डची. काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. बाईजीने म्हणलं ठेवूयात का कामावर आपण त्यांना. हा पण कोण आहेत ते? म्हणजे या अगोदर काय केलंय त्यांनी? त्यांची काही फाईल वगैरे आहे का? आम्ही चेक केली आणि देऊन टाकली त्यांना. सॉरी, मी ठेवायची विसरले. आम्ही बघितले ना मी, त्यामुळे. बरं ठीक आहे, मग पण काय ठरलंय? म्हणजे पगार काय घेणार आहेत ते? किती काही बोलणं झालंय का? 30,000 महिना. 30,000? एवढा? आपले या अगोदरचे ड्रायव्हर काका, आपण त्यांना फक्त 20,000 देत होतो. हे जरा खूपच जास्त सांगतायत. आपण एक काम करूया ना, आपण बोलूया यांच्याशी. पहिले 3 महिने तो आपल्या पगारात काम करेल, मग हळूहळू वाढव त्याचे पैसे. काय बाई याची? अगदी बरोबर आहे. शांभवी तुला बोलले होते ना, छवीशी एकदा बोलून घे. तिचं ना अगदी बारीक लक्ष असतं सगळ्या गोष्टींवर. ती जबाबदारीने सगळ्यांचे पगार ठरवते, अजिबात पैशाची उधळपट्टी होऊ देत नाही. बरोबर आहे तुमचं. माझ्या पण डोक्यात नाही आलं हे. करेक्ट आहात तुम्ही. चालेल, आपण 20,000वर फायनल करूयात. मग त्यांना सांगूयात की बघूयात नंतर. हो चालेल. वहिनी, एखाद्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवून त्याला डोक्यावर चढवून ठेवायचं नाही, नाहीतर मग विश्वासघात होण्याचे चान्सेस खूप असतात. अगदी बरोबर. बर, मी आलेच. हो हो हो. बरं वाटतंय ना बाई यांची? बरं वाटतं. मी आता थोड्या वेळाने पुसून घेते पाय आणि मग परत तेलाने मालिश करते. साधा पगार ठरवायला छवीशी घासाघीस करावी लागते. राजगुरूंच्या तिजोरीतून 10 लाख कसे काढू? ही सावलीसारखी त्या तिजोरीवर लक्ष ठेवू नये, त्याचं काय? कोण आहे? शलाका. शलाका? बघू तरी दे कशी दिसते. ऐक ना, तुझी गर्लफ्रेंड आहे का? काही नको बोलू. फोन दे मला. तू गर्लफ्रेंड नाहीये ती. ती मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड आहे माझी. मग हे बायजीला सुद्धा कळलं पाहिजे. 1 सेकंड. कशाला? तू ऐक ना. ब्रेकिंग न्यूज. अनिकेत राजगुरू फॉल इन लव्ह. काय बोलतेस? फॉल इन लव्ह अँड ऑल असं काही नाहीये. अरे ती फ्रेंड आहे, जस्ट फ्रेंड. जस्ट फ्रेंड, जस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, जस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड की गर्लफ्रेंड? काही काय बोलतेस गर्लफ्रेंड वगैरे? तू ऐक ना माझं. मी सांगतोय ना तुला. तू आधी मला फोन दे. मी सगळं खरं सांगतो. ओके? फोन दे. मग मला फोटो दाखवायला कशाला लाजत होतास? इतकं मला जस्टिफिकेशन तू कशाला देतोयस मला सांग. जस्टिफिकेशन नाही देत. मी काय खरं काय ते सांगतोय ना. हो का? मग ठीक आहे. मॅटर थोडा सिरियस आहे. सिरियस? काय सिरियस नाहीये. काय सिरियस? होम मिनिस्टरला कळलंच पाहिजे. कशाला? किरू ऐक माझं ऐक. मी जेन्युअनली सांगतोय. ती फ्रेंड आहे माझी. US ला होती माझ्या बरोबर. आम्ही एकत्र स्टडी करायचो तिकडे. करेक्ट आहे ब्रो. सरस्वती राजगुरू मस्ट नो अबाउट शलाका. कशाला? नको. काहीच गरज नाहीये पाहिजे सांगायची. तसं नाहीये कारण काही. ए, शलाकाचा फोटो तिकडे का ठेवलाय दादा? कुठे तू फोटो? काय काय कुपन बोलतेस? बाई आजी? किरू छवे, काय बरं वाटलं ग? छवे, तुझं लग्न होईल ना, तुझी सासू ना सर्वात लकी सासू असेल. आज इथे असती ना तर मला जेलस व्हायला झालं असतं. बायजी, काही काय उगाच. अगं गंमत केली ग. देव ना तुझं भलं करो आणि तुला ना इतका चांगला नवरा मिळो. बाई आजी सून आलात, बाई आजी सून आलात. काय फोन दे. मी नाही देणार. तू काय बोलू नकोस. नाही. तू फोन दे. नाही, उगाच नाही. काही पण बोलते. नाही. अरे अरे दादा फोन दे. बाई आजी, फोन दे माझा. तू राम मी नाही देणार फोन. नाही देणार. हा, ठीक आहे. एवढा का पॅनिक होतोयस? बाईजी, ह्याचा फोन बघ. ह्याच्या फोन मध्ये काय फोटो आहेत. हातात हात घातलाय, सेल्फी काढले, काय स्माइल देताय, काय सांगू तुला. तू बघ एकदा फोन बघ ना याचा. कळेल तुला सगळं. दाखव फोन दाखव तुझा. हा अनिकेत, एवढा फोन लपवत असते म्हणजे नक्की
कोणा पोरीचा मामला आहे. करेक्ट बाय्याजी करेक्ट. अगं बाह्याची तू पण काय म्हणजे तू ऐकतेस तिचं. अगं हे बघ मी सांगतोय ना तुला, ती फक्त मैत्रीण आहे, मैत्रीण दॅट्स इट, बाकी काही नाही. Correct आहे. ही काय ही आपल्या अशा स्टोरीज बनवते. तू फक्त मैत्रीण आहे, बाकी काही नाही बाय्याजी. सगळे मुलं ना असंच म्हणतात की आम्ही फक्त मित्र आहोत. हो ना दादा, करेक्ट ना, कॉमन लाईन. अरे मला पण बघू दे ना कोण फक्त मैत्रीण आहे ते. अगं बाह्याची तू पण काहीच ऐकतेस, असं काही नाहीये. ए अनिकेत, मी काही जुनी नाही हा. चेहरा बघून मला बरोबर समजतं काय चाललंय ते. अगं चेहरा काय म्हणजे मी काय केलं आता. मी करेक्ट बोलते बाय्याजी. हा असं कधीच लाजत नाही. सांग ना, नाही लाजत ना. कुठे लाजलो मी, कुठे लाजलो. नाही लाजला. छवे बघ, अनिकेत पूर्णपणे पकडला गेलाय. एक सेकंड. आता मला सांगा छवीचे आणि माझ्या फोनमध्ये कितीतरी एकत्र फोटोज आहेत. म्हणून काय आमचा अफेअर आहे हा? काय ग छवी, प्रेम करतेस माझ्यावर?